गुरु शरणम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्री श्री गुरुवे नमः. आज दोन जरा भागामध्ये आपण जरा थोडं चिंतन करूया. म्हणजे साधने संदर्भातच आहे. आता सुंदर विषय या ठिकाणी आनंदरावांनी मांडला. आपण ज्यावेळेस अनुग्रह घेतो, ज्याला कृपादान म्हणतात, ज्याला दीक्षा म्हणतात, मग ती नामसाधन असेल, शक्तिपात साधन असेल, प्रत्येक चेतनेचं साधन असेल, अन्य कोणचंही असेल, हे सगळं मिळाल्यानंतर आपल्याकडनं सतत साधना जी आहे ही होत नाही. म्हणजे अगदी आपण आत्मवंचना न करताना आपण प्रामाणिकपणानं अगदी आपल्याच मनाला सांगून टाकावं की हे माझ्याकडनं झालेलं नाही. क्षमस्वापराधम असा विषय आहे. म्हणून क्षमस्वापराधम स्तोत्र जे स्वामी महाराजांनी रचलं त्या करता होत असतात. गच्छतः स्खलनं क्वापि भवत्येव असं म्हटलेलं आहे. चुका होत नाही तसं काय, होणारच. आपण काही संत नाही, आपण पंत आहोत. जंत आणि पंत इथपर्यंत श्रेणी पाहायला हरकत नाही बरं का. म्हणजे एखाद्याला जर संतापर्यंत जायचं असेल तर जरूर जावं. परंतु आपल्याकडनं या चुका होत असतात. म्हणून याकरता हा खंडित होणारा जो भाग आहे तो एक 3 प्रकारानं आपल्याला सोधारण मी या ठिकाणी समजावून सांगेन की आपल्याला हे याच्यामधलं सातत्य, कन्सिस्टन्सी जी आहे ही करता येते. आता काय आहे की ज्यावेळेस आपण साधनेला बसतो, मग नामसाधना आहे किंवा उपासना आहे, त्यावेळी 2 प्रकार या ठिकाणी करावेत. म्हणजे सुरुवातीला आपण मांडी घालून बसणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बऱ्याच जणांच्या अशा अडचणी असतात की आम्हाला मांडी घालून बसता येत नाही. मांडी पण बसा, याला सुखासन म्हटलेलं आहे आणि ते अत्यंत महत्वपूर्ण. योगशास्त्रामधला हा आसन बंद आहे. 1 तास मांडी घालून बसणं, 2 तास मांडी घालून बसणं, आसनबंध जर जमला तर सगळ्याच गोष्टी होतात. हा पहिला भाग. पुढे जाऊया. ज्या वेळेस आपण बसल्यानंतर कपालभाती करावी. आता हा हठयोगांतर भाग आहे. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट जी आहे ही अत्यंत व्यवस्थितरित्या मी निवेदन करतोय. हठयोगांतर भाग आहे म्हणजे करायचा भाग आहे. कपालभाती का करायची? जोरात कपालभाती. काय असतं, आपण सकाळी उठल्यापासून किंवा शरीर जड झालेलं असतं, संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस येतो त्यावेळेस शरीर हलकं झालेलं असतं, जड झालेलं असतं, अनेक व्यवधानं असतात आणि या व्यवधानामधून आपण बसत असतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण आपलं हे शरीर शीर्यते इति शरीरम झिजलेलं आहे, त्याला पुन्हा जागेवर आणायचे. याकरता कपालभाती जोरात करायची. कपालभाती कशी करायची आहे? भाता जसा लोहाराचा असतो, अगदी उदाहरण, म्हणजे जोरात आपण दाबल्याबरोबर त्याच्या तोंडामधून हवा बाहेर जाते. वर बरोबर त्याला एक दांडा असतो, तो केला बरोबर त्या ठिकाणी आतमध्ये ती हवा येते. पुन्हा दाबला, पुन्हा बाहेर गेला. त्याप्रमाणे आपण बसायचं आणि आपलं जे पोट आहे हे पोट जोरात त्या ठिकाणी दाबायचं आणि श्वास जो आहे हा जोरात सोडायचा, पुन्हा घ्यायचा. आता इथे ही एक गंमत अशी होते की आपण पोट दाबतोय का नाही का नुसताच श्वास सोडतोय अशी गंमत व्हायला लागते. आणि म्हणून याकरता हा प्रकार आपण मुद्दामून करायचा आहे सुरुवातीला आणि जोरात करत चला. आणि जोरात केल्यानंतर सर्वासु नाडीषु विशोधितासु, सगळ्या नाड्या ज्या आहेत त्या हलक्या होतात आणि ह्या हलक्या झाल्यानंतर त्या पुन्हा मोकळ्या होतात आणि मोकळ्या झाल्यामधून त्यामधून हा जो प्रवाह जो आहे या प्रवाहाकरता त्या वाट मोकळ्या करून देतात आणि आपलं साधन सुलभ होतो. हा प्रकार हा पहिला. आता हे काही मी प्रयोग सांगत नाही, आपण यावरती पुष्कळ चिंतन केलं. आणि दुसरं आणखी नाही. आता नंतर काय करायचंय, तुम्हाला एखादा मंत्र दिलेला, आता मंत्र सांगितला तो आपला महामंत्र आहे, विश्वशांती मंत्र आहे. तर त्या मंत्राचा पाठ करायला सुरुवात करायची. पहिला प्रकार हा झाला. की दुसरा प्रकार तो म्हणजे श्वासे श्वासे दत्त नामस्मरणम. परापश्यंती मध्यमाडी वैखरी
मंत्र मोठ्यांना म्हटला, ओठांची हालचाल झाली, कंठामधून म्हटला, त्यानंतर डोळे मिटून श्वासा वाटे सोहम हंसहा असं जे म्हणतात, हा मंत्र म्हणायला दिगंबरा 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 मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि मग बघा अतिशय सुंदर रीतीनं तुमचं साधनही होऊ शकतं. असा हा सगळा भाग आहे. हे मुद्दामून का सांगितलं की अनेक जण म्हणतात आमचं मन लागत नाही. सर्वसामान्य प्रश्न सगळ्यांचे सारखे, माझ्यासही तुमचे. मन लागत नाही, विचार अनंत असतात, शरीर थकलेलं आहे, दुःखी आहे, सुख आहे, पाप आहे, पुण्य आहे, सरस आहे, निरस आहे, डावं आहे, उजवं आहे, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. परंतु याच्यामधून आपण काय करायचंय? सौख्याने फुलवू सदने. आपलं सदन म्हणजे घर आहे. शरीर हे सुद्धा घर आहे. आपलं घरही आपलं आहे, मुलाबाळांच्या समवेत आहे. हे सगळं सुखाने फुलवायचंय आणि म्हणून याकरता आपल्याला मिळालेलं साधन आहे. कधी कधी गंमत अशी होते की नाही आता मी बसणार आहे, मला कुणी डिस्टर्ब करायचा नाही. म्हणजे आपण कुठला तरी आपल्या भोवती एखादा ऑरा येणार आणि मी कुणीतरी एक मोठा आहे अशा भूमिकेमध्ये घरामध्ये नाही आपण राहायचं. फार वेगळा विचार या ठिकाणी सांगतो. मी तुमच्याच पैकी आहे. उलट असं वाटलं पाहिजे घरातल्या मंडळींना, अरे बाबा आपले बसले, आपली ताई बसलेली आहे, आपला बंधू बसलाय, मग आपण का बरे बसू नये? हे वेगळं नाही आहे, हे वेगळं नाही आहे. मग मनामध्ये विचार येतो, तुला दीक्षा झाली का? नाही झाली. मी तर पुढे आता असं म्हणतोय की बसत चला. घरातल्या मंडळींना आपल्याला आपल्या जवळ घेऊन बसा, बघूया बरं काय होतं. ते घर स्वामींचं होईल, ते घर महाराजांचं होईल आणि म्हणून सौख्याने फुलवू सदने. हे एवढं करत राहूया. आणखीन एक उदाहरण. एक दोन मित्र होते आणि हे अतिशय जीवस्य कंठस्थ मित्र. 21, 22, 23 वर्षापर्यंत एकत्र अध्ययन वगैरे सगळं केलं आणि एकाचा निर्णय पक्का होता आणि दुसऱ्याचा निर्णय पक्का होता. एक म्हणाला आता मी निघालो, म्हणाला ठीक आहे. मग तो हिमालयामध्ये गेला. ही घडलेली घटना गेला. तो म्हणाला माझा मार्ग ठरला, मी हिमालयात जाणार, मी तपश्चर्या करणार, गुहेमध्ये जाऊन साधन करणार, मला जे काही माझ्या गुरूंनी सांगितलेलं हे सगळं मी करत राहणार. त्याप्रमाणे तो गेला. 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, तो खूप रमला. त्या हिमालयांच्या रांगामधून तो हिंडत राहिला, सगळं काही साधन आपलं प्रबल करत राहिला. 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की आपण आपल्या मित्राला भेटूया. म्हणून त्यांनी निरोप दिला की मी येतोय. त्याला आनंद झाला आणि म्हणून तो याला भेटण्याकरता निघाला आणि तो त्याच्या गावामध्ये आला. हे गाव जे हे एक अत्यंत साधं गाव होतं, म्हणजे फार मोठंही शहर नाही, परंतु निम शहर अशा प्रकारचं होतं. त्यांनी त्याचं स्वागत केलं. खूप दिवसांनी याला गळा भेट झाली. दोघेही जण खूप बोलत राहिले आणि बोलत झाल्यानंतर जलपान झालं, दुग्धपान झालं, फलाहार झाला, सगळं काही झालं. मग हा हिमालयामधून आलेला जो म्हणतो की तो म्हणतो म्हणाले अरे माझी साधनेची वेळ झाली, मी बसणार. काही हरकत नाही म्हणाला. तू कुठे बसतोस? बसतोस म्हणाले मी माझ्या. म्हणून त्याने आपली, तोही उत्तम, दोघेही साधक होते, परंतु हा गृहस्थाश्रमी बनला, हा हिमालयामध्ये गेला. आणि नंतर त्याने आपली खोली त्याला दाखवली. तो म्हणाला मी इथे नित्य साधन करतो. तो तिथे बसला. परंतु त्याचं जे घर होतं ते घर अशा ठिकाणी होतं की आजूबाजूला सगळे संगीत क्लासेस होते आणि त्या संगीत क्लासेसमधनं तंबोऱ्याचा आवाज, घुंगरांचा आवाज, इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांचा आवाज यायला लागला. आणि तो जसजसा चढत चालला, होता होता अर्धा तास झाला, पाऊण तास होत झाला, याचं साधन हिमालयामधून आलेलं याचं नीट झालं नाही. तो विचलित झाला, चलबिचल झाला, मन त्याचं ते स्थिर होईना. अस्वस्थ झालेला हा हिमालयातला जो मित्र आहे तो लगबगीनं खाली आला आणि खाली आल्यानंतर तो त्याला म्हणतो की म्हणाले अरे बाबा काय म्हणाले हे? म्हटलं काय झालं? तो विचारतो. अरे म्हणाले माझं साधन होत नाहीये. त्यांनी विचारलं का होत नाही? अरे म्हणाले आजूबाजूला केवढा गोंगाट आहे, केवढा गोंधळ आहे, हे काही होत नाहीये म्हणाले. असं म्हटल्यानंतर त्या मित्रानं त्याला विचारलं, देखो भाई 30 बरस तक आप हिमालय में रहे, आपने क्या मिला, आपने क्या कमाया? देखो भाई मैं आज तक यहाँ रहता हूँ, ये आवाज मेरे को सुनने नहीं देती, लेकिन मेरा साधन
परिपूर्ण रहता है, मुझे आत्मशांती मिळती आहे. आणि म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की बाबा रे, या संसारामध्ये गडबड गोंधळ ही असतात, गोंगाट असतात, पण आपलं साधन हे फार वेगळं आहे. हिमालयामध्ये राहून जर तुला जर या मनाची शांतता आणि चित्ताची जी सुख समाधान जे आहे हे प्राप्त करता आलं नाही, तर या गोंगाटामध्ये मी कसं करत असेल याप्रमाणे तू लक्षात घे. असं म्हटल्यानंतर हिमालयामधून 30 वर्ष साधन करून आलेल्या मित्रानं त्याला आलिंगन दिलं आणि त्याला सांगितलं, तू खरा उत्तम साधक, तू खरा साधक. माझी 30 वर्षे हिमालयामध्ये पूर्णपणानं ही फुकट गेली, परंतु तू जे काही साधन केलं ते परिपूर्ण आहे. म्हणून आपण आपल्या भोवती खूप गडबड असते आणि म्हणून याकरता पुढचा फार भाग महत्वाचा. त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं, म्हणजे तो मित्र त्याला सांगतो, तुला आपल्या गुरूंनी जे आहे हे सांगितलेलं तू विसरला, हिमालयात गेलास. परंतु म्हणाले मी 3 गोष्टी लक्षात ठेवल्या, साधना, सत्संग आणि सेवा. ही सेवा मी करत राहिलो. मी माझ्या आश्रमामध्ये जात राहिलो महिनाभरामधून 2 महिन्यामध्ये, परंतु मी तिथली सेवा केली. आणि इतका एक दिवसभर मी थांबायचं, 2 तास थांबायचं, परंतु मी सेवा करत राहिलो. मला तिथला सत्संग मिळत राहिला. आणि माझ्या गुरुनी मला असं सांगितलं होतं, जो आश्रम रहता है वो आश्रम शिव संभालता है, भगवान दत्तात्रेय संभालता है, वो कोई व्यक्ती सापेक्ष नहीं रहता. हे मी करत राहिल्यामुळे माझ्यावरती शिवानी कृपा केली, भगवान दत्तात्रेयांनी कृपा केली. आणि मी माझ्या घरी येत होतो त्यावेळी मी एक ऊर्जा घेऊन यायचो, मी चैतन्य घेऊन यायचं आणि माझं साधन उत्तम होत होतं. तिथे पडलेली मी सेवा करत असे. मान अपमान न शिवो कधी म्हणा, सेवा हे काम म्हणजे साधना, हे सेवा म्हणजे हाच मंत्र. हे सगळं आपण करत राहूया, आपलं साधन हे समृद्ध करत राहूया, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. कुठल्याही प्रकारचा मान अपमान काही मनामध्ये बाळगू. आपल्या घरामध्ये आपण मान अपमान बाळगतो का? समजा आपल्या आईने आपल्याला चहा करायला सांगितलं, हे माझं काम नाही आहे असं आपण म्हणू का? समजा कधी कधी असा प्रसंग येतो, आपण दुसऱ्यावरती विसंमत हो, घरामध्ये दुसऱ्यावरती विसंमत होतो, नोकरावरती विसंमत हो. कधी प्रसंग असा येतो आपल्याला ते काम करावं लागतं आणि मग काम करायला लागलं तर हे मी काम करणार नाही, तिचं तिने येऊन करायचंय, त्याचं त्यांनी येऊन करायचंय, हा असा आपण विषय आपल्या मनामध्ये आणणार का बरे? नाही आणणार, नाही आणणार. मग आपण आपला हे आश्रम हे आपलं घर आहे, हे स्वामींचं घर आपण जसं आपलं घर केलेलं आहे तसंच हे आहे. इथे उत्तम रीतीनं सेवा करणं म्हणजेच साधन आहे, सेवा करणं म्हणजेच मंत्र साधन आहे, सेवा करणं म्हणजेच पूर्णपणानं आपल्याला मिळणार हा आशीर्वाद आहे. हे या महापुरुषांच्या प्रत्यक्ष उदाहरणातनं मी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. याच्यामधून जे निवडायचं आहे ते आपण निवडूया आणि पुढे जाऊया आणि काय करूया? सौख्याने फुलवू सदने. याचा अर्थ काय? सदन म्हणजे घर, हे सुखानं फुलवूया. फुलवायचं आहे ना, साधन जसं फुलत राहील तसं घर हे जे आहे ते फुलत राहणार. आपल्या घराला आपण इतकं तेजोमय करूया की त्या ठिकाणी आतल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्णपणानं बाहेर निघून जातात. काही आहे असं नाही आहे, मी उत्तम आहे, माझं घर उत्तम आहे, माझं कुटुंब उत्तम आहे, हीच भूमिका आपण घ्यायची आहे आणि पुढे जायचं आहे. आणि पुढे जात जात साधना, सत्संग आणि सेवा या त्रिसूत्रीचा आपण या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जो आहे तो अनुभूती आणि प्रत्यक्ष कृतीशील कार्यक्रम हा आपण घेऊया, हेच या ठिकाणी सांगायचं आहे. एवढं सांगून मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.